नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा जे व्होकॅब्युलरी बिल्ड करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये पण आपण 25 MCQ केले आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्या 25 वर्ड्सला. ओके, आणि या व्हिडिओमध्ये पण आपण पुन्हा 25 करणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये. आणि याची PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल पुढच्या लेक्चरमध्ये, बिकॉज उद्या आपला लास्ट लेक्चर आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मी आपल्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे एज्युकेशनल कोड प्रॅक्टिस प्लॅटफॉर्ममध्ये, त्यामध्ये मी उद्यापर्यंत 2000 वर्ड्स ॲड करणार आहात. म्हणजे मराठी MCQ असे येऊ शकतात. ओके, येऊ शकतात हां. ओके, आणि हे 100 आणि ते 200 म्हणजे 300 खूप झाले. पण सांगता येत नसतं की येईल का नाही येईल. पण आपण असं वाटू शकतं आपल्याला येऊ शकतात असे क्वेश्चन मी त्यामध्ये ॲड केले आहेत. ओके, आणि अजून एक की चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक आणि एक कमेंट करा. एक कमेंट मला खूप मोटिवेट करते, मला दिवस बनून जातो. ओके, चला मग जास्त वेळ नका व्हिडिओ स्टार्ट करूया. आपला फर्स्ट वर्ड आहे सीस. सीस म्हणजेच बंद करणे. ओके, त्यानंतर सिनॉनिम्स आहे स्टॉप आणि हल्ट. ओके, हल्ट नवीन आहे शब्द, याला मार्क केला आपण गोल म्हणून. ओके, हल्टचा यूज करायचा सेसच्या जागी. आता का स्टॉपच्या जागी कसा यूज करायचा? सेसचा. आता जेव्हा तुम्ही सेसमधून पूर्ण म्हणजे आपण समजून जाल, तुमच्या मनात म्हणजे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर आपण हल्टचा यूज करायचा. ओके, त्यानंतर येते अँटॉम्स. अँटॉम्समध्ये येते बिगिन आणि कंटिन्यू. ओके, 27 आहे ते क्लारिफाय. ओके, क्लारिफाय मीन्स स्पष्ट करणं आणि एक्सप्लेन आणि सिम्प्लिफाय. आणि अजून एक सांगून देतो तुम्हाला मी की आता बघितलं इथं आपल्या क्वेश्चनमध्ये काय, आपल्या वर्ड्समध्ये काय दिलं आहे? क्लारिफाय. क्लारिफाय मीन्स स्पष्ट करणं. आता एक्सप्लेन येऊ शकतं, सिम्प्लिफाय येऊ शकतं, असेच खूप वर्ड येऊ शकतात. एखाद्या तुम्हाला जर विचारलं की याचा सिनॉनिम सांगा क्लारिफायचा, इथं तुम्हाला एक्सप्लेन पण असू शकतं आणि सिम्प्लिफाय नसू शकतं. एखादा नवीन वर्ड शकतो सिम्प्लिफाय. म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं? क्लारिफाय मीन्स स्पष्ट करणं. ओके, क्लारिफाय मीन्स स्पष्ट करणं. आणि आपल्याला जर एक्सप्लेनर दिलं त्याचा अर्थ पण स्पष्ट करण्याचं होतं. दॅट वाय मी तुम्हाला सांगत आहे की सिनॉनिम्स म्हणजेच एक्सप्लेन आणि सिम्प्लिफाय असे दोन वर्डच नाही आहे, मल्टिपल वर्ड असू शकतात. ओके, फक्त तुम्ही याचा मिनिंग लक्षात ठेवा की क्लारिफाय मीन्स स्पष्ट करणं. मग तुम्ही त्याच्यावर रिलेटेड सिनॉनिम्स तुम्हाला माहीत असू शकतात. आणि अँटॉम्समध्ये कन्फ्यूज आणि ऑब्स्क्युअर असे मल्टिपल असू शकतात. मी फक्त तुम्ही 2 यासाठी घेतले, 2-3 असे आहे की ते येऊ शकतात महाराष्ट्र MCCERTमध्ये आणि तुम्हाला ते एक्सप्लेन होऊन जातो कन्सेप्ट. ओके, त्यानंतर सिनॉनिम्स आहे सिम्प्लिफाय आणि एक्सप्लेन आणि सिम्प्लिफाय. आणि अँटॉम्स येते कन्फ्यूज आणि ऑब्स्क्युअर. द सेंटेन्स आहे द टीचर क्लॅरिफाईड द डाऊट. ओके, त्यानंतर येते आपला कोहरेंट. ओके, कोहरेंट मीन्स तार्किक आणि स्पष्ट. ओके, सिनॉनिम्स आहे लॉजिकल आणि कन्सिस्टंट. ओके, कन्सिस्टंट मीन्स यू वॉन्ट टू सक्सेस इन लाईफ, बी कन्सिस्टंट. ओके, त्यानंतर इथे अँटॉम्स कन्फ्युजिंग आणि डिसऑर्डर्ड. ओके, सेंटेन्स येते ही स्पीच वॉज क्लिअर अँड कोहरेंट. ओके, आता एखादे लॉजिकल यूज करा, कन्सिस्टंट यूज करा. ओके, त्यानंतर इथे 29 आहे कोलॅप्स. ओके, कोलॅप्समध्ये आहे, कोलॅप्सचा अर्थ आहे गिरजाना. कोलॅप्सचा अर्थ होतो गिरजाना. सिनॉनिम्स आहे फेल आणि ब्रेकडाऊन. ओके, अँटॉम्स आहे स्टँड आणि स्ट्रेंथ. ओके, त्यानंतर इथे सेंटेन्स आहे द ओल्ड बिल्डिंग कोलॅप्स. ओके, पडली ते. त्यानंतर इथे 30 आहे कॉम्प्रेसिव्ह. ओके, कॉम्प्रेसिव्ह नवीन शब्द आहे. कॉम्प्रेसिव्हचा अर्थ होतं पूर्ण आणि व्यापक. पूर्ण एक असं लक्ष व्यापक. ओके, त्या सिनॉनिम्स आहे कम्प्लीट आणि थ्रू. ओके, अँटॉम्स आहे पार्शल आणि इनकम्प्लीट. सॉरी पण इकडे तिकडे मिनिंग दिलं जरा माफ पडतं. ओके, त्यानंतर सेंटेन्स येते द रिपोर्ट्स गिव्स अ कॉम्प्रेसिव्ह ॲनालाइज. कॉम्प्रेसिव्ह थ्रू यूज करू आपण, द रिपोर्ट्स गिव्ह थ्रू ॲनालाइज. ओके, त्यानंतर ते 31 आहे कन्सील. ओके, हा नवीन शब्द आहे. कन्सील मीन्स एखादी गोष्ट लपवणे म्हणजे छिपाना. ओके, एखादी गोष्ट लपवणं म्हणजे छिपाना. त्याला येतं हाईट, कवर आणि याचे मल्टिपल सिनॉनिम्स शकतात. फक्त मी एवढं लक्षात ठेवा, कन्सील मीन्स छिपाना. मग एखाद्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जर एखादा वर्ड नवीन आला, तुम्हाला जर दिलं असेल की हाईटचे नवीन वर्ड दिले असेल. ओके, हायडेड दिलं असेल. ओके, कवर्ड दिलं असेल, तुम्ही लक्षात दिले शकता. फक्त तुम्ही मिनिंग लक्षात ठेवा. सिनॉनिम्स तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येऊन जातं त्याच्यानंतर.
आणि त्यानंतर ते अँटॉम्स रिव्हील आणि एक्सपोज. ओके. सेंटेन्स आहे ही ट्रायड टू कन्सील द ट्रूथ. ओके, छिपाना. ओके, याच्या हाईट आपण डेली लाईफमध्ये बघा, इथं जर लक्ष दिलं ना आपण ऑर्गनाईजमध्ये, आपण कन्सील नावाचा जास्त यूज करतच नाही. आपण जास्ती कोणाचा यूज करतो? हाईटचा. आता काय करायचं डेली लाईफमध्ये? कन्सीलचा यूज करायचा. कन्सील याच्यात यूज करायचा तुमचा व्होकॅबुलरीमध्ये तो फिट होऊन जातो ना. हाईटचा आपण फिट झाला आहे आपल्या डेली लाईफमध्ये. कन्सीलचा यूज केलं, कन्सील जसा बिल्ड झाला त्यानंतर कवरचा यूज करतो, म्हणजे पूर्ण आपली व्होकॅबुलरी बिल्ड होऊन जाते. आणि हे महाराष्ट्र MCTमध्ये जेवढे पण मी इथे वर्ड देतात तुम्ही फक्त ते रटू नका. ते डेली लाईफमध्ये वर्ड यूज झाले पाहिजे, परमनंट लक्ष झाले पाहिजे. ओके, तेच ते काम करायचं काम नाही पडलं तुम्हाला. ओके, त्यानंतर ते 32 आहे कन्क्लूड. ओके, मिनिंग आहे समाप्त करणं. सिनॉनिम्स आहे फिनिश आणि एंड. ओके, एंटॉम्स आहे बिगिन आणि स्टार्ट. ओके, द सेंटेन्स आहे द मीटिंग कन्क्लुडेड ॲट 5 PM. ओके, त्यानंतर ते 33 आहे कंडक्ट. कंडक्ट मीन व्यवहार. ओके, कंडक्ट म्हणजे व्यवहार. ओके, कंडक्ट मीन व्यवहार. त्याचा सिनॉनिम्स होतो बिहेवियर आणि मॅनर. हा मॅनर नवीन शब्द आहे. आता आपण डेली लाईफमध्ये बिहेवियरचा यूज करतो, कंडक्टचा यूज करा ना. ओके, त्यानंतर सिनॉनिम्स येते मिसकंडक्ट. ओके, आणि मिसबिहेवियरचा यूज करतो, मिसकंडक्टचा यूज करा. सेंटेन्स आहे स्टुडंट शूड मेंटेन द गुड कंडक्ट. स्टुडंट शूड मेंटेन गुड कंडक्ट. ओके, त्यानंतर इथे 34 आहे कन्फाईन. ओके, कन्फाईन मीन्स हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. कन्फाईन मीन्स सीमित करणं. मग लिमिटेड एखाद्या व्यक्तीला लिमिटेड ठेवणे त्याला म्हणतात कन्फाईन. कन्फाईनचं सिनॉनिम्स आहे रिस्ट्रिक्ट आणि लिमिटेड. लिमिटेड म्हणजे पण एखाद्या गोष्टीचे लिमिट पार करणे, त्याला पण लिमिट म्हणू शकतो, कन्फाईन म्हणू शकतो. त्याचे अँटॉम्स येते फ्री आणि रिलीज. फ्री तुम्हाला समजलं असेल, फ्री म्हणजे मोकळा व्यक्ती, रिस्ट्रिक्ट म्हणजे एखादा बांधलेला व्यक्ती. ओके, त्याचे सेंटेन्स येते द ॲनिमल्स वेअर कन्फाईंड टू द केज. ओके, बघा ॲनिमल आहे केजमध्ये ते सीमित राहतात, रिस्ट्रिक्ट राहतात. ओके, त्या लिमिट कोणी लिमिट यूज करतात. आपण डेली लाईफमध्ये लिमिट यूज करतो, रिस्ट्रिक्ट यूज करतो, कन्फाईन यूज करा. त्यानंतर 35 आहे कन्सिक्वेन्स. कन्सिक्वेन्सचा अर्थ होतो परिणाम. एखाद्या गोष्टीला आपण आउटकम घेतो त्याला म्हणतात कन्सिक्वेन्स. ते सिनॉनिम्स आहे आउटकम आणि रिझल्ट. ओके, कॉन्सिक्वेन्सचा अर्थ होतो रिझल्ट. सिनॉनिम्स होतो रिझल्ट, आउटकम. ओके, त्यानंतर इथे अँटॉम्स आहे केऑस आणि ऑरिजिन. कॉस आणि ऑरिजिन. सेंटेन्स आहे द हार्डवर्क इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ सक्सेस. ओके, जर माझं मागं पुढे मिनिंग आलं तर खरंच मला माग पडतं. हेल्थ चांगली नसल्यामुळे खूप मागं पुढे वर जात आहे. ओके, त्यानंतर येते आपला 36वा. आहे कन्सिडरेबल. ओके, कन्सिडरेबल त्याचं म्हणणं होते काफी आणि बडा म्हणजे मोठा व्यक्ती किंवा बडा. ओके, त्याचं मिनिंग आहे सिनॉनिम्स आहे सिग्निफिकंट आणि सबस्टेशनल. ओके, आणि त्याचे अँटॉम्स आहे स्मॉल आणि इनसिग्निफिकंट. ओके, सेंटेन्स आहे द ही मेड द कन्सिडरेबल प्रोग्रेस. ओके, सिग्निफिकंट यूज करा. ओके, आपण सिग्निफिकंट जास्त यूज करतच नाही, जास्त आपण कन्सिडरेबल आणि सबस्टेशनलच यूज करतो. ओके, त्यानंतर 37 आहे कन्सिस्टंट. ओके, कन्सिस्टंटचा अर्थ होतो नियमित. ओके, कन्सिस्टंट अर्थ होतो नियमित म्हणजे एखादी गोष्ट रेग्युलर करणे, ब्रेक असला तरी रिपीट करणे. ओके, त्याला म्हणतात स्टेट आणि कॉन्स्टंट. ओके, इन टर्म्स आहे इनरेग्युलर आणि इनकन्सिस्टंट. ओके, सेंटेन्स आहे शी इज अ कन्सिस्टंट हेअर स्टडीज. ओके, आणि पुन्हा एकदा जर मागं पुढे मिनिंग आला तर माग पडजा. हेल्थ चांगलं नसल्यामुळे खूप मागं पुढे मिनिंग जाते यामध्ये माझे. ओके, त्यानंतर येते 38वा कन्स्ट्रक्ट. ओके, 38 आहे कन्स्ट्रक्टचा अर्थ होतो निर्माण करणं. ओके, कन्स्ट्रक्टचा अर्थ होतो निर्माण करणं. ते सिनॉनिम्स येते बिल्ड, क्रिएट. त्याची अँटॉम्स येते डिस्ट्रॉय आणि डिमॉलिश. ओके, त्याचे अँटॉम्स येते डिस्ट्रॉय, डिमॉलिश. वर्कर्स कन्स्ट्रक्ट द बिल्डिंग्स. ओके, त्यानंतर येते 39वा कॉन्ट्रोवर्शियल. कॉन्ट्रोवर्शीचा मिनिंग होतो विवादस्पद म्हणजे एखादी गोष्टीला कॉन्ट्रोवर्सी. ओके,
त्यानंतर सिनॉनिम्स येते डिबेटेबल आणि येते डिस्प्यूट. ओके, त्याची एंटॉम्स येते एक्सपेक्ट आणि ॲग्रीड. ओके, त्यात सेंटेन्स येते द डिसिजन वॉज कॉन्ट्रोवर्शियल. ओके, त्यानंतर येते 40वा आहे कन्वे. कन्वे म्हणजे व्यक्त करणं. कन्वे म्हणजेच काय होतं, व्यक्त करणं. सिनॉनिम्स आहे कम्युनिकेट, एक्सप्रेस. ओके, आणि एंटम्स आहे हाईड आणि सप्रेस. ओके, सेंटेन्स आहे द वर्ड्स कन्वे इमोशन्स. ओके, वर्ड्स कन्वे इमोशन्स. ओके, आता कन्वे जागी तुम्ही एक्सप्रेस यूज करा, कम्युनिकेट यूज करा. ओके, त्यानंतर येते 41वा आहे कन्व्हिन्स. ओके, कन्व्हिन्स म्हणजे एखाद्या गोष्टीला विश्वास दिला ना, म्हणजेच कन्व्हिन्स. ओके, विश्वास दिला ना. सिनॉनिम्स आहे परसूट आणि अश्वर. अश्वर म्हणजेच विश्वास दिला नव्हते. मागच्या लेक्चरमध्ये आपण अश्वरचा अर्थ बघितला होता. त्यानंतर एंटॉम्स येते डिस्करेज आणि डिसूट. ओके, सेंटेन्स आहे ही कन्व्हिन्स हिज फ्रेंड टू स्टडी. ओके, त्यांनी मित्राला कन्व्हिन्स केलं स्टडीसाठी. ओके, त्यानंतर येते 42वा आहे क्रुशल. ओके, क्रुशल मीन्स अत्यंत महत्त्वपूर्ण. एक क्रुशल मीन्स अत्यंत महत्त्वपूर्ण. आणि वाथ्थल म्हणजे पण सॉरी मिनिंग जरी मागं पुढे आला तर माफ पडता. ओके, आणि त्यानंतर सिनॉनिम्स आहे इडिशनल. एंटॉम्स आहे अनइम्पॉर्टंट आणि ट्रिव्हियल. ओके, सेंटेन्स आहे द टाईम मॅनेजमेंट इज अ क्रुशल फॉर द सक्सेस. टाईम मॅनेजमेंट इज अ क्रुशल फॉर द सक्सेस. ओके, 43वा आहे डिक्लाइन. 43वा आहे डिक्लाइन. डिक्लाइन मीन्स गिरावट. ओके, 43वा आहे डिक्लाइन. डिक्लाइन मीन्स गिरावट. सिनॉनिम्स आहे डिक्रीज, रिड्यूस. ओके, एंटॉम्स आहे इन्क्रीज आणि ग्रो. ओके, सेंटेन्स आहे सेल्स डिक्लाइंड लास्ट इयर. ओके, सेंटेन्स आहे सेल्स डिक्लाइंड इन लास्ट इयर. ओके, त्यानंतर इथे 44 आहे डेफिनेट. ओके, डेफिनेटचा अर्थ होतो निश्चित, एखादी गोष्ट निश्चित करणे, डेफिनेट म्हणजेच. त्यानंतर याचे सिनॉनिम्स आहे सेंट्रिन, क्लिअर आणि अनसर्टन. ओके, सर्टन, अनसर्टन. ओके, डाऊटफुल. ओके, सेंटेन्स आहे आय हॅव अ डेफिनेट प्लॅन. आय हॅव डेफिनेट प्लॅन. आता सर्टन यूज करा. आय हॅव अनसर्टन प्लॅन, सर्टन प्लॅन. ओके, त्यानंतर इथे 45वा डिनाय. ओके, 45वाचा अर्थ होतो डिनाय. डिनाय मीन्स इन्कार करणं. ओके, 45वा अर्थ होते डिनाय म्हणजेच इन्कार करणं. सिनॉनिम्स आहे रिफ्यूज, रिजेक्ट. ओके, सिनॉनिम्स आहे रिफ्यूज आणि रिजेक्ट. त्याची एंटॉम्स आहे एक्सपेक्ट आणि ॲडमिट. ओके, एंटॉम्स आहे एक्सपेक्ट आणि ॲडमिट. सेंटेन्स आहे ही डिनायड द ओकेजन. ओके, त्यानंतर ते डेट्रोरेट. ओके, डेट्रोरेट मिनिंग आहे खराब होणं, एखादी गोष्टी खराब होणं म्हणजे डेट्रोरेट. सिनॉनिम आहे वर्सन आणि डिक्लाइन. ओके, सिनॉनिम्स आहे वर्सन आणि डिक्लाइन. एंटॉम्स आहे इम्प्रूव्ह आणि डेव्हलप. ओके, इम्प्रूव्ह आणि डेव्हलप. सेंटेन्स आहे पॉल्युशन्स डेट्रोरेट्स ऑन हेल्थ. पॉल्युशन डेट्रो हेल्थ. ओके, त्यानंतर येते डेवट. ओके, त्याचा अर्थ होतो समर्पित करणं. ओके, त्याचा सिनॉनिम्स आहे डेडिकेट आणि कमिट. ओके, एंटॉम्स आहे नेग्लेक्ट आणि इग्नोर. ओके, त्यानंतर इथे 48वा आहे डायव्हर्स. ओके, डायव्हर्सचा अर्थ होतो की विविध म्हणजेच अलग अलग. आणि त्याची सिनॉनिम्स आहे व्हॅरिड आणि डिफरंट. आपण व्हॅरिडचा खूपदा विचार डिलॅकमध्ये यूज करतो, व्हॅरिडचा आणि डिफरंटचा. आता काय करायचं, डायव्हर्सचा यूज करायचा. ओके, एंटॉम्स आहे सिमिलर आणि युनिफॉर्म. ओके, त्यानंतर इथे आपलं सेंटेन्स आहे इंडिया हॅज डायव्हर्स कल्चर्स. ओके, इंडिया हॅज डायव्हर्स कल्चर्स. 49 आहे डोमेस्टिक. 49 आहे डोमेस्टिक. डोमेस्टिक मीन्स एखादी घरेलू. ओके, एखादी व्यक्ती खेळत नाही का डोमेस्टिक क्रिकेट. डोमेस्टिक क्रिकेट म्हणजे तू घरेलू क्रिकेट खेळतो. ओके, सिनॉनिम्स आहे लोकल आणि इंटरनल म्हणजेच घरेलू. त्यानंतर एंटॉम्स येते फॉरेन आणि इंटरनॅशनल. ओके, सेंटेन्स आहे डोमेस्टिक फ्लाईट्स आर चीपर. ओके, त्यानंतर लास्ट आहे आपला डोमेंट. डोमेंट मीन्स प्रमुख आणि शक्तिशाली. ओके, डोमेंट म्हणजे प्रमुख आणि शक्तिशाली. सिनॉनिम्स आहे पॉवरफुल आणि इन्फ्लुएन्शियल. ओके, आणि एंटॉम्स आहे वीक आणि मायनर.
ओके, सेंटेन्स आहे इंग्लिश इज अ डोमेन लँग्वेज ग्लोबली. आणि अजून मला माफ करा जर मागे पुढे जर मिनिंग आलं असेल तर हेल्थ चांगलं नसल्यामुळे माझं खूप मिनिंग मागे पुढे जातं या लेक्चरमध्ये. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 केले. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये 25 करू आणि त्याची PDFची लिंक मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला देऊन देईल, तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जर गेले तर त्यामध्ये मी 2000 MCQ ॲड करणारच आहे. MCQ म्हणजेच आपले वर्ड्स ॲड करणारच आहे. हे डिफरंट आणि ते डिफरंट. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि एक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून मला माफ करा जर मागं पुढे जर मिनिंग आले असेल तर माझं ते उच्चार बरोबर येत नाही आहे, हे चांगलं नसल्यामुळे. तरी पण मी हेल्थ चांगली नाही आहे माझी, तरी मी लेक्चर तुमच्यासाठी क्रिएट करत आहे की आपला जो टाईम कमी असल्यामुळे. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.